आपला मुलगा आणि सून यांच्या रोजच्या भांडणाला कंटाळून प्रकाशजी आपल्या खोलीत गेले आणि आपली बॅग काढून त्यात आपले कपड्यांचे काही जोड ठेवले आणि दुखी मनाने आपल्या पत्नीचा फोटो उचलला आणि म्हणाले, किती लाडाने वाढवले होते आम्ही आमच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला. असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मग विचार करू लागले की नाही, ही वेळ कमजोर होण्याची नाही. म्हणून त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि पत्नीचा फोटो बॅगेत ठेवला आणि आपल्या एका मित्राला फोन केला, जो वृद्धाश्रमात राहत होता. जड अंतकरणाने त्यांना सांगितले की आता त्यांना पण वृद्धाश्रमात राहायचे आहे. हे ऐकून त्याचा मित्र रघुनाथ स्तब्ध झाला. त्याच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नव्हते. प्रकाशजी फक्त एवढेच म्हणाले की मी रोजचा कहर ऐकून कंटाळलो आहे आणि तासाभरात तुझ्याकडे पोचत आहे. त्याच क्षणी ते बॅग घेऊन घरातून निघू लागले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून हॉलमध्ये चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होते. पण दोघांनीही विचारले नाही की हे सामान घेऊन कुठे जात आहात किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. रोज अपमान आणि तिरस्काराच्या जीवनामुळे त्रासलेले प्रकाशजी वृद्धाश्रमात पोचले. थोड्या दिवसातच त्यांचे वृद्धाश्रमात अनेक मित्र झाले. ते सर्वांसोबत आपले सुख दुःख सांगत असे, सर्वांशी बोलत असे आणि रोज सकाळी व्यायामही करत असे. हळूहळू प्रकाशजींना आश्रमातच बरे वाटू लागले. घरापेक्षा वृद्ध आश्रमात त्यांना दिलासा वाटत होता. सगळे एकत्र मिळून जेवायचे, तर घरात त्यांच्या पत्नी गेल्यापासून ते एकटेच जेवण करायला बसायचे. घरातील रोजच्या त्रासामुळे प्रकाशजींच्या मनाला वेदना होत होत्या. ते नेहमी पत्नीच्या फोटोसमोर उभे राहून बोलायचे की तू तर मला आधीच सोडून गेलीस, पण त्या मुलानेही मला साथ दिली नाही, ज्याच्यासाठी मी कधी पाण्यासारखा घाम गाळला होता. एक दिवस प्रकाशजी आश्रमाच्या अंगणात फेरफटका मारत होते. तेवढ्यात वृद्ध आश्रमाबाहेर एक गाडी थांबली. वृद्ध आश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे बघू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा कोणीतरी दुर्दैवी म्हातारा या वृद्ध आश्रमात आला आहे. त्याने किती काळजीने आपल्या मुलांना वाढवले असेल, शिक्षण दिले असेल, कुणास ठाऊक. आज पुन्हा असा कोणी डोळ्यात पाणी घेऊन या अंगणात प्रवेश करेल. एक तरुण मुलगा गाडीतून उतरला आणि मग एका महिलेचा हात धरून बाहेर चालायला लागला, जी बहुधा त्याची आई होती. त्या महिलेचे वय साधारण 65 ते 70च्या जवळपास असेल. डोक्यावर पदर असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. थोड्या वेळाने आणखीन एक 35 ते 40 वयाची महिला गाडीतून खाली उतरली. तिच्या हातात एक बॅग होती. महिलेने ती बॅग वृद्ध महिलेच्या हातात दिली आणि तिला काहीतरी सांगू लागली. म्हातारी बाई त्या महिलेचे बोलणे शांतपणे ऐकत होती. त्यानंतर दोघेही परत गाडीत बसून ते निघून गेले आणि वृद्ध बाई काही वेळ तशीच वृद्धाश्रमाच्या बाहेर उभी राहिली आणि मग जड अंतकरणाने आपले अश्रू पुसत वृद्ध आश्रमात आली. तिची नजर प्रकाशजींवर पडताच डोक्यावरच्या पदराने तोंड लपवायला लागली आणि मग काहीही न बोलता महिला विभागाच्या दिशेने निघून गेली. तेव्हा प्रकाशजींसोबत उभा असलेला एक म्हातारा म्हणाला, आज पुन्हा एका आईची ममता उद्ध्वस्त झाली. पुन्हा आईच्या स्वप्नाचा चुराडा झाला. प्रकाशजी पुन्हा या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्यांना ती महिला जणू ओळखीची वाटत होती, पण ती महिला कोण होती हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही. अनेकदा प्रकाशजी बघायचे की ती बाई तिच्या साडीच्या पदराने अर्ध्याहून जास्त चेहरा लपवून ठेवत होती. पण एके दिवशी ती महिला बागकामात मग्न असताना प्रकाशजी फिरायला बाहेर पडले. बागकाम करताना महिलेच्या डोक्यावरून पदर सरकला. प्रकाशजींनी त्या महिलेचा चेहरा पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या बाईला बघताच किती प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. त्याच वेळी त्याचा एक मित्रही त्याच्याकडे आला आणि म्हणाला, जेवायची वेळ झाली, कुठे फिरतोय आणि तू गप्प का आहेस? जेवणाच्या टेबलावर सगळे हजर होते पण तू नव्हतास, म्हणून मी तुला बोलवायला आलो. काय झालं, काही अडचण आहे का? अरे नाही, काहीच नाही, थोडं बाहेर फिरायला आलो होतो. बस मी आता येतच होतो. जेवणाच्या खोलीत बसल्यानंतर प्रकाशजींची नजर पुन्हा शारदाबाईला शोधत होती. त्यांना तिला विचारायचे होते की असे काय झाले की त्यांना इथे यायची गरज पडली. त्यांचा तर पूर्ण कुटुंब तिथे होता
आणि ती नेहमी म्हणायची की ती तिचा मुलगा आणि सुनेसोबत खूप आनंदी आहे. मग आज काय झालं? प्रकाशजी तिथल्या एका व्यक्तीला विचारतात की 2 दिवसापूर्वी जी एक महिला वृद्धाश्रमात आली होती ती आज जेवायला आली नाही. त्यांनी सांगितले की त्या आजी आज खूप दुःखी आहेत, म्हणून त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. दुःखी का नाही होणार? शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी जे केले असं तर कोणी दुश्मनशीही करणार नाही. ती पुन्हा पुन्हा आपल्या घरची आठवण करत आहे. ती सकाळपासून तिच्या खोलीत बसून रडतच होती. त्यामुळे त्यांचे मन भटकवण्यासाठी त्यांना बागकामाचे काम दिले जाते. हे सर्व ऐकून प्रकाशजींचे मन व्याकुळ झाले. त्यांना जाणून घ्यायचे होते की शारदाबाई सोबत असं काय झाले. त्यामुळे थोड्या वेळाने महिलांच्या विभागात शारदाबाईंकडे गेले. प्रकाशजींना त्यांच्या समोर उभे असलेले पाहून शारदाबाई थोडी काळजीत पडली. मग प्रकाशजी म्हणाले, मला माहीत आहे तुम्ही मला ओळखले आहे, पण मला सांगाल की तुम्ही या परिस्थितीत कसे पोचलात? शारदाबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांचे डोळे भरून आले होते. ते पाहून प्रकाशजी आणखीनच अस्वस्थ झाले. मोठमोठ्याने ओरडून या जगाला विचारावेसे वाटले की म्हातारपणी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना जुन्या वस्तूप्रमाणे घराबाहेर फेकून दिले जाते. वृद्धांना स्वाभिमान नाही का? आपल्याच विचारात मग्न असलेले प्रकाशजी वृद्ध आश्रमाच्या अंगणात फेरफटका मारत आहेत. अचानक त्यांचा पाय विटाच्या काठावर आदळला आणि पडता पडता त्यांनी झाडाला पकडले आणि स्वतःला सावरले. तेवढ्यात जवळून जाणारा एक वृद्ध आश्रमाचा कर्मचारी म्हणतो, काका ठीक आहेत ना? काही दुखापत तर झाली नाही ना? पाय दाखवा, जर लागले असेल तर मी आत्ताच मलमपट्टी करून देतो. प्रकाशजी म्हणतात, अरे नाही, काही जास्त लागले नाही. एवढे बोलून प्रकाशजी जाऊन अंगणात ठेवलेल्या बाकावर बसले आणि काही महिन्यापूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले, जेव्हा ते ओट्यावरून घसरून पडले आणि त्यांच्या पायात जास्त जखम झाली होती. त्यांची सून दुखापतीकडे बघूनही दुर्लक्ष करून आपले काम करत राहिली आणि त्यांचा मुलगा ओरडून म्हणाला, तुम्हाला सांभाळून काम करता येत नाही का? मला तर समजत नाही तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का असता. कोणतेही काम नीट करता येत नाही. जेव्हा बघा तेव्हा दुखापत करून घेता आणि आमचे काम वाढवत राहता. जर काम होत नसेल तर नका करू. आरामात तुमच्या खोलीत का बसत नाही? तुम्ही दिवसभर इकडे तिकडे भटकत राहता. त्यांच्याकडून एवढंही झालं नाही की आपल्या वडिलांची अवस्था विचारू किंवा जखमेला मलमपट्टी करू. एके दिवशी प्रकाशजींचा चष्मा तुटला, म्हणून आपल्या मुलाला सांगू लागले की बेटा माझा चष्मा दुरुस्त करून आण. तुटून गेला, नीट बघता येत नाही. एवढे शब्द ऐकताच सुनेने जोरात ओरडून सांगितले की तुम्ही नुसते कॉटवर बसून खर्च वाढवत राहता, काही कामधंदा तर करत नाही. मुलासारखं वागणं झालं तुमचं. प्रकाशजी आपला मुलगा आणि सून यांच्याकडून किती वेळा अपमानित झाले असतील माहीत नाही. आपल्या भूतकाळात डोकावणारे प्रकाशजी अजूनही विचारातच हरवले होते. तेव्हा अचानक समोरून त्यांचे वयस्कर मित्र रघुनाथजी येताना दिसले. रघुनाथजींच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक होती. त्यांना पाहून प्रकाशजी म्हणाले, काय झालं रघुनाथ, आज खूप खुश दिसत आहात? तेव्हा रघुनाथजी म्हणाले, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. मला त्याचा फोन आला होता की तो आज मला भेटायला येणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. खूप दिवसांनी आज त्याचा चेहरा बघायला मिळेल. रघुनाथजींचे बोलणे ऐकून प्रकाशजी थोडे काळजीत पडले आणि आपल्या मित्राला म्हणाले, ज्या मुलाने तुमची ही अवस्था केली तुम्हाला वृद्ध आश्रमात सोडून गेला, वर्षातून फक्त थोड्या वेळासाठी भेटायला येणार, तुम्ही त्या मुलासाठी खुश होता? तेव्हाच रघुनाथजी म्हणाले, मी तर याच्यातच खुश आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण प्रकाशजी त्याच्यावर रागावले आणि त्यांचे न ऐकता त्यांच्या खोलीत जाऊन बसले. विचार करू लागले की ही कथा फक्त माझी किंवा शारदाजींची नाही. वृद्ध आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची काही ना काही स्टोरी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्ध आश्रमात राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. विनाकारण आपल्या मर्जीने वृद्ध आश्रमात कोणीही येणार नाही. जोपर्यंत एक व्यक्ती दुःखाने आत भरून जात नाही तोपर्यंत तो येथे येण्यास मजबूर नाही होत. पण बघा, सगळे म्हातारे माणसं आपल्या त्या कडू आठवणी विसरून आपलं उरलेलं आयुष्य इथे घालवायला मजबूर आहेत.
काही लोक वेळेनुसार स्वतःला जुळवून घेतात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक माझ्यासारखे असतात, जे सतत आपल्या मुलांना, सून, नातवंडे यांची आठवण करून डोळ्यातून अश्रू वाहत असतात. पुन्हा पुन्हा आपल्या घराची, कुटुंबाची आठवण करतात. माझ्या मनात घराबद्दल आपुलकी आहेच, पण त्याच घरात राहणाऱ्या माझ्या मुलाने आणि सुनेने दिलेल्या वेदनाही आहेत. प्रकाशजींना कविता लिहिण्याची खूप आवड होती, त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते काही वेळ कविता लिहायला बसायचे. एक दिवस जेव्हा ते कागदावर कवितेच्या रूपात आपले विचार मांडत असताना त्यावर आपली परिस्थिती लिहिताना त्यांचे डोळे भरून आले. त्याच वेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले आणि त्यांना आवाज दिला. प्रकाशजी आवाज ऐकून खाडकन शांत बसले आणि पटकन कागद दुमडून खिशात ठेवला आणि आपले अश्रू लपवत ते म्हणाले, "हा बोला." "प्रकाशजी, तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आले आहेत. सोबत तुमचा नातू पण आहे." हे ऐकून प्रकाशजी आश्चर्यचकित झाले. यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भावही उमटले. विचार करू लागले की आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली. ते ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांचा 6 वर्षाचा नातू मोनू त्यांना पाहून आजोबा आजोबा म्हणत त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्या पायांना चिटकून राहिला. प्रकाशजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. आतापर्यंत ते मन मारून वृद्धाश्रमात कसे तरी आपले जीवन जगत होते, पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय कमजोर पडू लागले. पण अचानक डोक्यात विचार आला की माझ्या निर्णयावर ठाम राहण्याची हीच वेळ आहे. असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहत म्हणाले, "तू इथे का आला? इथून निघून जा. मला कोणालाही भेटायची गरज नाही. मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन अतिशय आरामात जगत आहे. किमान इथे माझ्याबरोबर हसायला बोलायला कोणीतरी आहेत. पप्पा, खरं म्हणजे आज मोनूचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी एक पार्टी आयोजित केली आहे. त्याच्या वाढदिवसाला आपण देखील यावे अशी मोनूची इच्छा आहे. जर तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही चांगलं वाटेल." तेव्हा प्रकाशजी म्हणाले, "हे बघ, मी ते घर सोडून आलो आणि आता मला त्या घरात पुन्हा जायचे नाही." यावेळी त्यांचा मुलगा म्हणाला, "पप्पा, तुम्ही घरी चला. तिथे तुमचे मित्रमंडळी पण येणार आहेत. मी त्यांनाही बोलावले आहे. सगळे शेजारचे नातेवाईक पण येतील. सगळे लोक येतील. तुमच्याबद्दल विचारलं तर आम्ही काय उत्तर देणार?" तेव्हा प्रकाशजी म्हणाले, "अच्छा, आज तू तुझ्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवायला नाही आलास, तर तुझी इज्जत वाचवण्यासाठी आला आहेस. सगळे नातेवाईक येतील आणि विचारतील तुझे वडील कुठे आहेत. असे विचारले तर काय उत्तर द्याल, म्हणूनच तू मला बोलवायला आलास. आत्ताच्या आत्ता निघून जा. मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही किती स्वार्थी झाला आहात. गरज पडली तेव्हा बोलवायला आले, नाहीतर मी इतक्या महिन्यापासून इथे वृद्धाश्रमात आहे. एकदाही कोणी चौकशी करायला आले नाही की मी जिवंत आहे की मेलो. इतकं की फोन करून माझं हालचाल विचारायचीही तुम्हाला आठवण आली नाही. एवढं सुद्धा विचारलं नाही की घर सोडून वृद्धाश्रमात का गेले. आज गरज पडली तर हात जोडून मला न्यायला आलात. नाही, आतापासून हेच माझे घर आहे. मी माझ्या घराशिवाय कुठेही जाणार नाही." असे म्हणत प्रकाशजी आपल्या खोलीकडे जाऊ लागले. मग मुलगा आणि सून दोघेही आपापसात चर्चा करू लागले की पप्पा असं ऐकणार नाही, काहीतरी करावं लागेल, तरच आपण त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो आणि नातेवाईकांचे टोमणे टाळू शकतो. त्यामुळे ते दोघेही उदास चेहऱ्याने प्रकाशजींकडे गेले आणि विनवणी करू लागले, "पप्पा, आम्हाला माफ करा. तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हायचं मन करत नाही का?" हे ऐकून प्रकाशजींचे मन व्याकुळ होऊ लागले. मग मोनू म्हणाला, "चला ना आजोबा, आपण खूप मज्जा करू." आपल्या नातवाचे बोलणे ऐकून प्रकाशजी स्वतःला रोखू शकत नव्हते. पण मुलगा आणि सून दोघांच्याही कुकर्मामुळे त्यांना घरी जायचे नव्हते. पण मोनूने हट्ट केल्यामुळे त्यांनी घरी जायला होकार दिला. मग म्हणाले, "पण माझी एक अट आहे. मी घरी येईल आणि जसं मोनूचा वाढदिवस झाला त्यानंतर मला वृद्धाश्रमात परत यावे लागेल आणि तुम्ही लोक मला वृद्धाश्रमात सोडायला येणार." मुलगा आणि सून त्यासाठी तयार झाले. मोनूचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक खूप छान जमले होते. प्रकाशजींचे जुने मित्रही आज खूप दिवसांनी भेटले होते. पण प्रकाशजींनी कोणालाही काही सांगितले नाही
आणि हसता बोलता पूर्ण पार्टीचा आनंद घेतला. पण त्यांच्या मनात काही विचार चालू होते. ते विचार करत होते की उद्या माझ्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे त्याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. पार्टी संपली तेव्हा खूप उशीर झाला होता. रात्रीचे 11 वाजले होते. म्हणून प्रकाशजी घरीच थांबले. आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर ते पत्नी सुनीताच्या आठवणीत हरवून गेले. तुम्ही पण 2 चपात्यात काय पोट भरतं? आणखी 1 चपाती घ्या, मी आता गरम गरम भाजून देते. अगं नाही सुनीता, पोट भरलंय माझं, अजून किती खाऊ घालशील मला? आपल्या पत्नीची आठवण करता करता प्रकाशजी विचार करू लागले की एक सुनीता होती जिने मला स्वतःहून पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही, आणि एकटीची सून आहे जिने मला एक चपातीसाठी अगदी छोटंसं कामही ती माझ्यावर टाकायची. भाजी आणण्यापासून ते घर साफ करण्यापर्यंतची सर्व कामे ती माझ्याकडून करून घ्यायची. मला ते कामं करण्यात काहीच अडचण नव्हती. पण सर्व काही करूनही घरात मान सन्मान मिळत नसेल तर अशा जगण्याचा काय उपयोग? आपल्या पत्नीच्या आठवणीत हरून गेलेल्या माझ्या डोळ्यात कधी झोप आली कळलंच नाही. सकाळी उठल्यावर पाहिलं, मुलगा आणि सून दोघेही तयार उभे होते. बाहेर येताच सून पायल म्हणाली, चला पप्पा तयार व्हा, चला तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो. हे सांगताना पायल मनात विचार करत होती की पप्पांनी इथे कायमचे राहायचे ठरवले का? त्यामुळे त्यांना लवकरात लवकर वृद्धाश्रमात सोडणे योग्य ठरेल. त्यांना पाहून प्रकाशजी आश्चर्यचकित झाले आणि आपल्या मुलाचा आणि सुनेचा हेतू चांगल्या प्रकारे समजत होते. म्हणून ते देखील पटकन आंघोळ करून तयार होते. वृद्धाश्रमात जाण्यासाठी गाडीत बसू लागताच त्यांनी आपली सून पायलच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य असल्याचे पाहून ते मनात विचार करू लागले की चल बेटा, आज तुला जे सरप्राईज देणार त्यानंतर तू वृद्धाश्रमाचे नाव घ्यायलाही विसरून जाशील. असा विचार करून प्रकाशजी गाडीत बसतात. क्षणभर आपल्या घराकडे बघतात. मग विचार करतात की ठीक आहे, जिथे मनाला समाधान वाटेल तिथेच राहायला हवं. इथे तर मुलगा आणि सून मला पोचवायची घाई करत आहेत. मग मी इथे राहून तरी काय करू? आपल्या वृद्धाश्रमातच चांगले आहे, जिथे मी माझ्या आवडीनुसार खातो, माझ्या आवडीनुसार जगतो आणि माझ्या आवडीनुसार राहतो. आणि मला जे आवडतं ते काम मी करतो. कोणाची किटकिट होत नाही. वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सून गाडीतून उतरून बाहेर उभे राहिले. प्रकाशजीही गाडीतून उतरले आणि आत जाऊ लागले. आत जाता जाता मध्येच थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली. दोघेही गाडीत बसणार होते. तेवढ्यात प्रकाशजींचा आवाज ऐकून थांबले. प्रकाशजी पुन्हा म्हणाले, परत जाण्यापूर्वी मला तुम्हाला एका व्यक्तीशी भेट करून द्यायची आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले. वृद्धाश्रमाच्या अंगणात पोचल्यावर प्रकाशजी तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीला शारदाजींना बोलवायला सांगितले. शारदाजी जशा बाहेर आल्या, प्रकाशजींचा मुलगा त्यांना पाहून आश्चर्यचकित झाला आणि सून पायलला इतका जोराचा धक्का बसला की तिची अवस्था बेशुद्ध झाल्यासारखी झाली. तिच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. धावत जाऊन शारदाजींना मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली, आई तू इथे काय करत आहेस? तू इथे केव्हा आलीस आणि मलाही सांगितलं नाही? पण तिच्या बोलण्याला शारदाजींनी काही उत्तर दिले नाही. तेव्हा पायल म्हणाली, मला वाटले की तू दादा आणि वहिनीसोबत खूप छान राहत आहेस. कालच माझं वहिनीशी बोलणं झालं. तिनेही मला सांगितलं नाही की तू वृद्धाश्रमात आहेस. मी माझ्या वहिनीला तुझ्याबद्दल इतके दिवस विचारत होती की माझं आईशी कधीचे बोलणे झालं नाही. आई कुठे आहे? एकदा तरी मला बोलायला सांगा. तर वहिनी म्हणाली की तू तीर्थयात्रेला गेली आहेस, म्हणूनच मी तुझ्याशी बोलू शकणार नाही. आणि मीही मान्य केले की तू खरंच तीर्थयात्रेला गेली आहेस. पण मला काय माहीत होतं की त्या घाणेरड्या बाईने तुला वृद्धाश्रमात सोडून दिले. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून शारदाजी रडू लागल्या आणि म्हणाल्या, बेटा तुझा भाऊ आणि वहिनी खोटे बोलत होते. मला 1 महिन्यापूर्वी वृद्धाश्रमात सोडून गेले होते. पण तू मला फोन करून सांगू शकत होतीस. मी लगेच इथे पोचली असती. त्या लोकांची हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत हे सर्व करण्याची? असे म्हणत पायलने आपल्या आईला मिठी मारली. तुला फोन करून कसं सांगू शकत होती? ज्या दिवशी मी वृद्धाश्रमात आली त्या दिवशी तुझ्या सासऱ्यांना इथे पाहिले. याचा अर्थ तर असा झाला की तुझ्यात आणि तुझ्या वहिनीत काही फरक नाही.
मग मी तुला फोन करून तुझ्या भावाच्या आणि बहिणीच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगितले असते, असे म्हणत शारदाजींनी तिला आपल्यापासून वेगळे केले. तू माझी मुलगी म्हणायची लायकीची नाहीस, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून काढून दिले, तर माझ्या मुलीनेही आपल्या सासऱ्यांना घराबाहेर काढले आहे. त्यामुळे माझी दोन्ही मुलं निर्लज्ज निघाली. आता मला स्वतःला तुझी आई म्हणायलाही लाज वाटते. एकाने आपल्या आईला घरातून हाकलून दिले, तर एकाने आपल्या सासऱ्यांना हाकलून दिले. आईचे बोलणे ऐकून पायलने शर्मेने मान खाली घातली. आई, मला माफ कर. मला खूप लाज वाटते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी असा कधीही विचार केला नव्हता की मी जे माझ्या सासू सासऱ्यांसोबत करत आहे ते माझ्या आई वडिलांसोबतही होऊ शकते. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, बेटी, तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाही. तरीही माफी मागायची असेल तर माझ्याकडून नाही, तर तुझ्या सासऱ्यांकडून माग. आपल्या कुकर्माची लाज वाटून पायल तिच्या सासऱ्यांकडे वळली आणि त्यांच्या पाया पडत म्हणाली, मला माफ करा पप्पा. तेव्हा संदीपनेही माफी मागितली आणि म्हणाला, आता तुम्ही दोघे घरी चला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तेव्हा प्रकाशजी आणि शारदाजी दोघांनीही घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले की आता आम्हाला आमचा मुलगा, सून किंवा मुलगी यांच्यासोबत राहायचे नाही. वृद्ध आश्रमात राहून आम्ही सुखी आहोत. दोघांनीही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रकाशजी आणि शारदाजींचे एकच उत्तर होते, एकदा फसवणूक झाली आहे. आता या वयात आपल्या मुलांनी पावला पावलावर दिलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी आमच्यात आता हिंमत उरलेली नाही. हे सांगून प्रकाशजी आणि शारदाजी आपापल्या खोलीत गेले. पायल आणि संदीप दुखी मनाने आपल्या घरी परतले. घरी आल्यावर त्यांनी बघितले की वडिलांच्या खोलीत त्यांच्या बेडवर एक कागद ठेवला होता, जो बहुधा त्यांच्या खिशातून पडला असावा. संदीपने तो कागद उघडला आणि पाहिलं की त्याच्या वडिलांनी त्यात एक कविता लिहिली होती. कुणी पाहिलंय का, मृत्यू येण्याआधीही मृत्यू येते. होय, आज मी पाहिलंय की मृत्यूच्याही आधी मृत्यू येते. जेव्हा आयुष्य शेवटच्या टप्प्यावर येते, शरीर देखील काम करत नाही, फक्त श्वास चालू असते. होय, मी पाहिले आहे, मृत्यू येण्याआधीही मृत्यू येते. आपल्या वडिलांनी लिहिलेले हे शब्द पाहून संदीपला असे वाटले की जणू अनेक बाण त्याच्या हृदयाला एकाच वेळी टोचत आहेत. आणि दुसरीकडे पायल अजूनही आपल्या आईची अवस्था पाहून त्या धक्क्यातून सावरली नव्हती. पण आज त्या दोघांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोणीतरी सत्य म्हटले आहे की मुलाचे अस्तित्व आहे आई वडिलांमुळे आणि आई वडील वृद्ध आश्रमात आहेत आपल्या मुलांमुळे. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.